बातमी. नाशिकच्या दुरवस्थेवर आता मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. नाशिकची इतकी वाईट अवस्था मी कधीच पाहिली नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी शहरातील खड्डे, पाणी साचलेले रस्ते, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या वाढत्या समस्यांवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरलंय. नगरसेवक आणि महापौरही या परिस्थितीमुळे संतप्त असल्याचं सांगत आमचं नाशिक काय वाऱ्यावर सोडलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एक उत्कृष्ट या शासनामधला अधिकारी म्हणून गेडामचं नाव आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. स्वतः या सगळ्यांना घेऊन जे आहे नाशिकच्या रस्त्यामध्ये फिरलं पाहिजे आणि काय चाललेलं आहे ते पाहिलं पाहिजे. एवढंच सांगतो की नाशिकला जे नाव खराब करणारं हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मीडिया जे आहे त्या मीडियांचं काम आहे मग ते सगळं दाखवणं. मला त्याबद्दल खरोखरच एक आता नाशिककरच आहे मी, तसा नाशिकला माझा जन्म, त्यामुळे फार मला दुःख होतं, वाईट होतं की एवढ्या चांगल्या सुंदर आपल्या नाशिकमध्ये ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ते अतिशय निषेधार्ह असं आहे. कारवाई करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब ह्या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, निदान एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू खड्डे विरहित आहेत की नाही हे त्यांनी पाहायला पाहिजे ना. आणि नसेल त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो. कोणी कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी जे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही महानगरपालिकेवरच आहे. ते रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, या सगळ्यांची जबाबदारी. त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम आहे, त्यांनी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे माझं काम नाही त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही. जबाबदारी घ्यावीच लागेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना. एक वीट जरी इकडची तिकडे करायची असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागते. आणि मग महानगरपालिकेचे असे चांगले झालेले रस्ते, त्याची जर ही दुर्दशा होत असेल तर त्यांनी विचारायला नको? त्यांना तो अधिकार आहे. अरे बाबा, थोडं तरी जे आहे माणुसकी दाखवली पाहिजे. थोडं तरी जे आहे हे बघा, लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगायचं. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काय चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संविधाना आपण जे आहे त्यांच्या पुढे दाखवल्या पाहिजेत की जे झालं त्याच्याबद्दलच्या ते सुद्धा दुःखी आहे हे दाखवलं गेलं पाहिजे ना. आता करा, तुम्हाला काय करायचं करा, मेले ते मोरू द्या, बसायचं बसा, मग ठीक आहे. मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे. भुजबळांच्या या संतप्त भूमिकेनंतर प्रशासन किती वेगाने कामाला लागते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.